बरं. मी तुला ही खोली स्वच्छ करून देऊ का? शाल आय क्लीन दिस रूम फॉर यू? ही दोरी इतकं वजन सांभाळेल का? विल दिस रोप होल्ड दिस मच वेट? मी तुला स्टेशनवर घ्यायला येऊ का? शाल आय कम टू रिसीव्ह यू ॲट द स्टेशन? तू हे करशील का? विल यू डू दिस? तो इथे येईल का? विल ही कम हियर? तू इथे सरळ स्टेशनवरून येत आहेस का? म्हणजे तू डायरेक्ट स्टेशनवरून इथे येतो आहेस का? असं म्हणा का म्हणतो आपण. आर यू कमिंग हिअर स्ट्रेट फ्रॉम द स्टेशन? तू अजूनपर्यंत त्याच कंपनीसाठी काम करत आहेस का? आर यू स्टील वर्किंग फॉर द सेम कंपनी? तू खरं सांगत आहेस का? आर यू टेलिंग द ट्रूथ? तू हे ऐकलं आहेस का? हॅव यू हर्ड दिस? टपाल आलं आहे का? म्हणजे पत्र आलं आहे का? हॅज द पोस्ट कम? तू माझा पेन कुठे पाहिलास का? हॅव यू सीन माय पेन एनिवेअर? या पुस्तकाने तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? आपण काय म्हणतो की हा मूवी पाहिला, एखादा पुस्तक वाचलं तर आपण काय म्हणतो, तुला आवडला का हा मूवी किंवा पुस्तक आवडलं का? तर आपण काय म्हणतो, हॅज दिस बुक फुलफिल्ड युअर एक्सपेक्टेशन्स? जास्त यूज नाही करत, पण तुम्हाला नवीन वर्ड लक्षात ठेवायला हरकत नाही आहे. तू अशी परिस्थिती आधी हाताळली आहे का? हॅव यू हँडल दिस काइंड ऑफ सिच्युएशन बिफोर? आपण आता मीटिंग सुरू करायची का? शाल वी स्टार्ट द मीटिंग नाव? टी व्हीचा आवाज कमी करू का? शाल आय टर्न डाऊन द व्हॉल्यूम ऑफ द टी व्ही? तुम्ही तुमच्या मुलाला घड्याळ पाहायला शिकवलं आहे का? हॅव यू टॉट युअर सन टू टेल द टाईम? आपण इथे बसायचं का? शाल वी सीट हिअर? आपण आता थांबायचं का? शाल वी स्टॉप नाव? तू जात आहेस का? आर यू गोईंग? तो आला आहे का? हॅज ही कम? तू मला उद्या भेटशील का? विल यू मीट मी टुमारो? आपण तिथे जायचं का? शाल यू गो देअर? आता हे ऑक्झिलरी वर्ब्सचं आपण हे बघूया. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस बघा. जनरली इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतात. मग त्यामध्ये दोन टाईप असतात इंटरोगेटिव्हमध्ये, म्हणजे प्रश्नार्थकमध्ये दोन असतात. एक असतात ऑक्झिलरी वर्बवाले आणि डब्ल्यू एच क्वेश्चनवाले. ऑक्झिलरी वर्बवाले क्वेश्चन म्हणजे ज्यांची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. आर यू कमिंग विथ मी? विल यू कम टुमारो? कॅन यू स्मेल समथिंग बर्निंग? स्टार्टिंगला काय आलं? हेल्पिंग वर्ब आलं आहे ना. आर यू गोईंग? इज ही कमिंग? डू यू लाईक दिस? हे सगळे काय आहेत? सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे ऑक्झिलरी वर्बवाले क्वेश्चन्स आहेत ते. आणि दुसरे असतात डब्ल्यू एच क्वेश्चनवाले क्वेश्चन्स, जसे की वेर आर यू गोईंग? व्हॉट आर यू डुईंग? वेअर इज ही? तसं. ठीक आहे. तू कोणाला विचारलंस? वूम डिड यू आस्क? तू कोणाला विचारलं होतं? पास्ट परफेक्ट झाला बघा. वूम हॅड यू आस्क्ड? तू कोणाला विचारत आहेस? वूम आर यू आस्किंग? तू कोणाला सांगत आहेस? वूम आर यू टेलिंग? त्याने कोणाला मदत केली? वूम डिड ही हेल्प? तू कोणाला मदत करशील? वूम विल यू हेल्प? वूम म्हणजे कोणाला, लक्षात ठेवा. आपण आता कोणाला विचारायचं? वूम शाल वी आस्क नाव? हे कोण करतं? हू डज दिस? आपण नाही काय करायचं म्हणतो, शी यार कोण करतं हे नेहमी? क्लासमध्ये आल्यावर सगळा वर्ग खराब असतो. कोण करतं हे? हू डज दिस? तुला हे कोणी सांगितलं? हू टोल्ड यू दिस? लाईट कोणी बंद केली? हू टर्न द लाईट ऑफ? हा आरसा कोणी फोडला? हू ब्रोक दिस मिरर? दार कोणी उघडं सोडलं? हू लेफ्ट द डोअर ओपन? बघा वरती नियम बघा काय लिहिला आहे. वूपासून सुरू होणाऱ्या जनरली आहे ना क्वेश्चनमध्ये ना हेल्पिंग वर्ब नसतं, फक्त तिकडे आहे ना करता नसला पाहिजे. हां, जसं की आता राहुल इज ॲबसेंट किंवा राहुल वेंट टू स्कूल. मग वू वेंट टू स्कूल असं बोललं तरी चालतं. क्वेश्चन हू डीड गो टू स्कूलचं गरज नाही आहे. हू वेंट टू स्कूल. राहुल वॉन, राहुल जिंकला. कोण जिंकलं? वू वॉन. म्हणजेच वूपासून सुरू होणाऱ्या साध्या वर्तमान काळाच्या व सध्या भूतकाळाच्या होकारार्थी प्रश्नार्थी वाक्यात डू डज डीड ही सहाय्यकारी क्रियापद वापरली जात नाहीत, त्याची वापरायची गरज नसते. हे कोण करतो? वू डज दिस. हे कोण कुणी सांगितलं? वू टोल्ड दिस. है ना. बघा कुठे हेल्पिंग वर्ब नाही आहे. हे कोण करेल? वू विल डू दिस. हे कोणी केलं? हू हॅज डन दिस. कोण येतं आहे? हू इज कमिंग. कोण कोण येत आहेत? वू आर कमिंग. बघा प्लुरल झालं. हू इज कमिंग, कोण येत आहे. वू आर कमिंग, कोण कोण येत आहे.
मला मदत कोण करेल? हू विल हेल्प मी? कोण आलं आहे? हू हॅज कम? कोणता टेन्स आहे सांगा बरं हा? प्रेझेंट टेन्स. हां, प्रेझेंट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हू हॅज कम प्रेझेंट परफेक्ट. येस, प्रेझेंट परफेक्ट. हू हॅज कम. आता हे सांगा बरं, हू हॅड कम पास्ट परफेक्ट. येस, बरोबर. हू हॅज कम कोण आलं आहे? हू हॅड कम हियर इथे कोण आलं होतं? हू हॅड गॉन देअर तिथे कोण गेलं होतं? तू खोटं का बोलतेस? वाय डू यू लाय? राहुल, वाय डू यू लाय? तू का खोटं बोलतोस? तू का खोटं बोलत आहेस? वाय आर यू लाईंग? प्रेझेंट कंटिन्यूस झालं बघा. वाय तू हे पुस्तक का विकत घेतलंस? वाय डिड यू बाय दिस बुक? तुला असं का वाटतं? वाय डू यू थिंक सो? तू असं का करत आहेस? वाय आर यू डुईंग सो? सो म्हणजे काय इथे असं. तू असं का करत आहेस? वाय आर यू डुईंग सो? तू काळजी का करत आहेस? वाय आर यू वरिंग? तू काळजी का करतोस? वाय डू यू वरी? सांगा बरं कोणता टेन्स आहे? वाय आर यू वरिंग? प्रेझेंट कंटिन्युअस. व्हेरी गुड. आणि वाय डू यू वरी? सिम्पल प्रेझेंट है ना. का करतोस? करतोस, करतेस. तू तिथे का गेला होतास? वाय हॅड यू गॉन देअर? तू इथे का आला आहेस? वाय हॅव यू कम हिअर? वाय आर यू लुकिंग सो सॅड? तू इतका दुःखी का दिसत आहेस? वाय डीड ही कमिट सुसाईड? त्याने आत्महत्या का केली? बघा, आत्महत्या करण्याच्या वेळेला काय म्हणायचं? कमिट सुसाईड. डीड सुसाईड नाही म्हणायचं, कमिट सुसाईड. मी ही पिशवी कुठे ठेवू? वेअर शॅल आय पुट दिस बॅग? मी हा पेन कुठे ठेवू? वेअर शॅल आय पुट दिस पेन? किंवा एखादी वस्तू हातामध्ये कोणती पण, मी हे कुठे ठेवू? वेअर शॅल आय पुट दिस? झालं. वेअर शॅल आय पुट दिस कुठे ठेवू? तू आता कुठे जाशील? वेअर विल यू गो नाव? वेअर आर यू कमिंग फ्रॉम? तू कुठून येत आहेस? वेअर डीड यू कम फ्रॉम? तू कुठून आलास? वेअर डज ही कम फ्रॉम? तो कुठून येतो? वेअर विल द मनी फ्रॉम फॉर दिस कम फ्रॉम? ह्याच्यासाठी पैसे कुठून येतील बाबा? वेअर हॅव यू पुट माय बुक? माझं पुस्तक कुठे ठेवलं आहेस तू? वेअर हॅव माय कीज गॉन? माझ्या चाव्या कुठे गेल्या यार? माझा मोबाईल कुठे गेला? कसं म्हणून सांगा बरं. माझा मोबाईल कुठे गेला आहे? वेअर हॅव माय मोबाईल गॉन. परफेक्ट. व्हेरी ब्रिलियंट, व्हेरी ब्रिलियंट. व्हेअर हॅज येणार आहे ना. व्हेअर हॅज माय मोबाईल गॉन? आता मोबाईल आहे ना, एकच आहे म्हणून इकडे हॅज येणार. मग इकडे हॅव का आले सांगा बरं प्रश्नामध्ये. इकडे इकडे काय हॅव का दिले? किल्ल्या. हां, किल्ल्या. व्हेरी गुड, बरोबर. माझ्या किल्ल्या कुठे गेल्यात ना, कीज जास्त आहेत ना प्लुरल, त्यामुळे इकडे हॅव आलं आहे. आणि इथे मोबाईल असेल तर हॅज येणार. परफेक्ट. राहुल कुठे गेला आहे? वेअर हॅज राहुल गॉन? असं. वेअर डिड यू बाय दिस रेडिओ? तू हा रेडिओ कुठे खरेदी केलास? आता रेडिओ कोण घेत ना, तर मोबाईलचं बोलायचं. मग काय बोलायचं? वेअर डिड यू बाय दिस मोबाईल? तू हे कपडे कुठून घेतलेस? वेअर डिड यू बाय दिस क्लोथ्स? असं. तू कुठे राहतोस? वेअर डू यू लिव्ह? पण तो कुठे राहतोला वेअर डू यू लिव्ह नाही म्हणायचं. वेअर डज ही लिव्ह? वरती यू होतं म्हणून डू आलं होतं, पण आता ही आहे ना, मग डज येणार. मग डू डजचा फरक तुम्हाला माहिती आहे. सांगा बरं पटकन. डू कुठे वापरायचं असते? नेहमी कोणाच्या पुढे डू वापरायचं? एकत्रपणे बोला. आय, यू, यू, वी, दे आणि आणि व्हेरी गुड, प्लुरल. आय, यू, वी, दे, प्लुरल. यांच्या पुढे डू वापरायचं. आणि डज वापरायचं. ही, शी, इट, नेम, थर्ड पर्सन सिंग्युलर. यांच्या पुढे डज वापरायचं. बरं, चला. तो कुठे गेला? वेअर डीड ही गो? तू कुठे जात आहेस? वेअर आर यू गोईंग? तुला हे कुठे सापडलं? वेअर डीड यू फाइंड दिस? आपण उद्या कुठे भेटायचं? वेअर शॅल वी मीट टुमारो? हा रस्ता कुठे जातो? वेअर डज दिस रोड गो?
तू माझा चष्मा कुठे ठेवलास? वेअर डिड यू पुट माय ग्लासेस? तुला हे कसं माहीत झालं? तुम्हें हे कैसे पता चला? हाऊ डिड यू नो दिस? तू कसा अंदाज लावलास? आपण नाही का म्हणतो, अरे तुमने कैसे पहचाना? हाऊ डिड यू गेस म्हणजे काय, तू कसं काय ओळखलंस, तू कसं काय अंदाज लावलास. हाऊ डिड यू गेस. आपण नाही काय बोलतो, काय रे तू काल पार्टीला गेला होतास ना? आपण काय बोलतो, तू कसं काय ओळखलंस? हाऊ डिड यू गेस. तुला क्लास कसा वाटला? हाऊ डिड यू फाइंड द क्लास. तुला लेक्चर कसं वाटलं? हाऊ डिड यू फाइंड द लेक्चर. ही मशीन कशी चालते? हाऊ डज दिस मशीन वर्क. एखादी वस्तू कशी चालते, कोणते पण यंत्र असेल, मशीन असेल, आपण नाही काय बोलतो, कसं काय चालतं रे हे? तर काय म्हणायचं, हाऊ डज दिस वर्क. मशीन वगैरे याची गरज नाही. हाऊ डज ती वस्तू हातात घ्यायची आणि बोलायचं, कसं काय चालतं रे हे? हाऊ डज दिस वर्क. तो तिथे कसा राहत असेल? हाऊ विल ही बी लिव्हिंग देअर. त्याने हे कसं केलं असेल? हाऊ विल ही हॅव डन दिस. या आरशावर ओरखडे कसे आले बरं? हाऊ डिड स्क्रॅचेस कम ऑन दिस मिरर. हाऊ डू यू गो टू स्कूल. तू शाळेमध्ये कसं जातोस? हाऊ डू यू गो टू कॉलेज. तू कॉलेज कसं जातोस? हाऊ आर यू फीलिंग नाव. तुला आता कसं वाटतंय? हाऊ विल यू डू दिस. तू हे कसं करशील? हाऊ डिड यू डू दिस. तू हे कसं काय केलंस? हाऊ हॅव यू डन दिस. तू हे कसं काय केलेलं आहे? बघा, पहिला कोणता टेन्स होता सांगा बरं. हाऊ डू यू गो टू स्कूल. विच टेन्स इज इट? ये सिम्पल प्रेझेंट. तू शाळेत कसं जातोस? हाऊ आर यू फीलिंग नाव, हा कोणता टेन्स आहे? Present continuous. व्हेरी गुड, प्रेझेंट कंटिन्युअस. आणि हाऊ विल यू डू दिस? Simple. सिम्पल फ्युचर. येस, व्हेरी गुड. हाऊ डिड यू डू दिस? Simple past tense. सिम्पल पास्ट. व्हेरी गुड. हाऊ हॅव यू डन दिस? Present perfect. व्हेरी गुड, प्रेझेंट परफेक्ट. बरोबर. आणि हाऊ डिड यू गेट इन टू डेट? Past perfect. Uh, Present perfect. Simple past. सिम्पल पास्ट. परफेक्ट. व्हेरी गुड. सिम्पल पास्ट है ना. हाऊ डिड यू गेट इन टू. डीड आहे ना, मग सिम्पल पास्ट असणार डीड म्हटल्यावर. ठीक आहे. बरं, आणि ते डेट आहे ना, त्याला डे बी सायलेंट आहे. हां, बी सायलेंट आहे. डेट म्हणत त्याला, म्हणजे कर्ज. बरं, हाऊ डू यू नो दिस. तुला हे कसं माहीत? सिम्पल प्रेझेंट आहे. वेन विल यू कम अगेन. तू पुन्हा केव्हा येशील? तुला माझं का तू तू सॉरी हां, ॲक्च्युली काय आहे ना, माझ्या आफ्टर कोविड मला राईट साईडला आहे ना, डोळ्यामध्ये ना ब्लर दिसतंय. म्हणजे वेन आय वॉज हॉस्पिटलाइज ना, तेव्हापासून मला ब्लर दिसतंय. आता 15 दिवस झाले. तर मी कन्सल्टेशन केलं. डॉक्टर म्हणाले की ॲक्च्युली काय होतं, ट्रीटमेंटच्या वेळेला ना ते लोक आहेत ना, आपल्याला हाय डोस देतात स्टिरॉईडचा, आणि स्टिरॉईडमुळे ना डोळ्यांना इजा होते. तर तसं झालं आहे म्हणा तुमच्या डोळ्यांना, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ब्लर दिसते. ब्लर म्हणजे काय? अंधुक अस्पष्ट. मग त्यामुळे मग ते बोले काय काळजीचं कारण नाही आहे, तुम्हाला देतो मी औषध, मग तुमचं ते अंधुकपणा कमी होईल. डोळ्याच्या उजव्या डोळ्याच्या मागच्या नशेमध्ये नसमध्ये ना पाणी भरलं आहे, एक लिक्विड भरले, त्यामुळे असं दिसते म्हणाले. तर आता मी मेडिसिन सुरू केलं आहे. अँड ही टोल्ड मी टू स्टॉप द स्टेरॉइड्स इमिजिएटली. असं झालं आहे. हू इज काइंडली पुट युअर सेल्फ ऑन सायलेंट मोड. म्यूट युअर सेल्फ. मिस राजकर, आय थिंक. ओके, तसं झालं. लेट्स सी. त्यामुळे हां, वेन विल यू कम अगेन. कोण आहे तो? बिपिन देखो जरा कोण आहे. कौन है वो? एक मिनट. दक्षता का हाँ,
Now she muted herself. सो आई वॉज सो वरीड कि म्यूकरमाइकोसिस है क्या है, क्योंकि म्यूकरमाइकोसिस के भी सिम्टम सेम ही है ना इसके लिए। तो आई डिड MRI एंड ऑल, MRI किया पूरा ब्रेन का और ऑर्बिट का। तो आफ्टर द रिपोर्ट दे सेड कि देयर इज नो सच थिंग, म्यूकरमाइकोसिस से कुछ नहीं है, ये है सब बोले। सो आई स्टार्टेड टेकिंग मेडिसिन। दिस इज कॉल्ड पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशंस। So I asked the doctor, can I use mobile phone? He said, yes, you can. No issue about it. हाँ चलो, when? When will you come again? तू परत केव्हा येशील? When did you get my letter? तुला माझं पत्र केव्हा मिळालं? ते चुकून सोडली दिली हां, मिनिंगमध्ये ना मराठीमध्ये तुला माझं पत्र केव्हा मिळालं येणार, मी करेक्शन करून तुला पाठवतो नंतर मग ते ठीक आहे मिळालं. नंतर मग वेन डीड यू लीव दॅट जॉब, तू ती नोकरी केव्हा सोडलीस. वेन डीड यू ब्रश युअर टीथ लास्ट, तू तुझे दात आधी केव्हा घासलेस. वेन डीड यू मीट ईच अदर फर्स्ट, तुम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांदा केव्हा भेटलात. वेन डज दिस प्लांट फ्लॉवर, या झाडाला फुले केव्हा येतात. वेन डू यू गो टू बेड, तू केव्हा झोपतोस. वेन डू यू गेट अप, तू केव्हा उठतोस. एक्झॅक्टली वेन डीड दिस हॅपन, हे नेमकं केव्हा घडलं बरं. वेन एक्झॅक्टली डीड दिस हॅपन. वेन डीड यू, हे दोन्ही पण चाललं, असं पण बोला किंवा असं पण बोला. आपण काय बोलतो ॲक्च्युली हे केव्हा घडलं सांग बरं मला. तर एक्झॅक्टली वेन डीड दिस हॅपन. वेन डीड यू कम टू नो दिस, तुला हे केव्हा कळलं. एखादी गोष्ट कळणे, कम टू नो. मला हे काल रात्री कळलं, कसं बोलणार. आय केम टू नो दिस लास्ट नाईट. व्हॉट डज ही लाईक, त्याला काय आवडतं. व्हॉट डीड यू लाईक, तुला काय आवडलं. व्हॉट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक, तो माझ्याविषयी माझ्या मागे काय बोलतो. व्हॉट आर यू सेईंग, तू काय बोलत आहेस. व्हॉट इज दिस चेअर डुईंग हिअर, ही खुर्ची इथे काय करते रे, मध्येच ठेवली आहे. व्हॉट आर यू सजेस्टिंग, तू काय सुचवतोयस. व्हॉट डज दिस वर्ड मीन, अगर आप लोग को किसी का कोई वर्ड का मीनिंग पूछना होगा तो ऐसे पूछना है. व्हॉट डज दिस वर्ड मीन, या शब्दाचा अर्थ काय आहे. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. व्हॉट डज ही डू, तो काय करतो. बघा व्हॉट डू यू डू, पण त्याच्या वेळेला डू नाही आलं आहे, डज आलं आहे. ओके. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, तू काय शोधतोयस. व्हॉट विल यू डू नाव, तू आता काय करशील. व्हॉट डीड ही टेल यू, तो त्याने तुला काय सांगितलं. व्हॉट डीड यू टेल हिम, तू त्याला काय सांगितलं. व्हॉट एक्झॅक्टली डीड ही से, तो नेमकं काय म्हणाला. व्हॉट विल ही बी डुईंग, तो काय करत असेल. आपण काय म्हणतो तो काय करत असेल रे, एवढा वेळ झाला. व्हॉट विल ही बी डुईंग. व्हॉट विल यू बी डुईंग दिस टाईम टुमॉरो, तू उद्या या वेळेला काय करत असशील. व्हॉट विल ही हॅव डन, त्याने काय केलं असेल रे. पोलीस त्याला घेऊन गेले, त्याच्या आईने त्याला खूप मारलं, त्याने काय केलं असेल. व्हॉट विल ही हॅव डन. तुला हे आवडतं का, सिम्पल प्रेझेंट ना. मग डू यू लाईक दिस, आणि तुला हे आवडलं का, कसं बोलणार मग. कसं करणार पास्ट टेन्स. तुला हे आवडलं का. Can you hear me?
एक्चुअली मैं आउट हो गया था मीटिंग में से, और मैं आई हैड बीन एक्सप्लेनिंग फॉर 10 मिनट्स। कब से नहीं हूं मैं बिपिन? लास्ट क्या बताया था मैंने? पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन बोला था। ओके। ये हो गया था क्या, बाकी है ये? एक मिनट जरा। प्लांट ट्री, वेन डज दिस प्लांट ट्री, पूजा झालं आपलं, है लास्ट वाला बघा. अच्छा. ओके. हाऊ डू यू गो टू स्कूल, हाऊ डू यू गो टू कॉलेज, हाऊ आर यू फीलिंग नाउ, हाऊ विल यू डू दिस. आरशा ओळखडे कसे पडले, लास्ट वाला. हे केलेलं एक्सप्लेन. हा, हे झालं ना. बरं, हे झालं. इथून सुरू करतो. वेन विल यू कम अगेन, तू परत केव्हा येशील. वेन डिड यू गेट माय लेटर, तुला माझं पत्र केव्हा मिळालं. ते चुकून सोडलं झालं ना, तर तिकडे ते आपण मिळालं लिहूया. ठीक आहे, झालं असेल ते पुन्हा घ्या आता. वेन डिड यू लिव्ह दिस दॅट जॉब, तू ती नोकरी केव्हा सोडलीस. वेन डिड यू ब्रश युअर टीथ लास्ट, तू तुझे दात लास्ट टाइम केव्हा घासले होतेस. वेन डिड यू मीट इच अदर फर्स्ट, तुम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांदा केव्हा भेटलात. वेन डज दिस प्लांट फ्लॉवर, या झाडाला फुलं केव्हा येतात. वेन डू यू गो टू बेड, तू किती वाजता झोपतोस. किंवा असं बोलतो चालेल, वेन डू यू गो टू स्लीप पण चालेल. गो टू बेड किंवा वेन डू यू गो टू स्लीप, वेन डू यू स्लीप पण चालेल डायरेक्ट. वेन डू यू गेट अप, तू किती वाजता उठतोस. हे नेमकं किती वाजता घडलं, एक्झॅक्टली वेन डिड दिस हॅपन. वेन डिड यू कम टू नो दिस, तुला हे केव्हा कळलं. हाऊ डू यू गो टू स्कूल, तू शाळेमध्ये कसं जातोस. हाऊ आर यू फिलिंग नाव, तुला आता कसं वाटतंय. हाऊ विल यू डू दिस, तू हे कसं करशील. हाऊ डिड यू डू दिस, तू हे कसं केलंस. हाऊ हॅव यू डन दिस, तू हे कसं केलं आहेस प्रेझेंट परफेक्ट. हाऊ डिड यू गेट इन टू डेट, कर्जात कसं काय बुडाला असतो अडकलास. हाऊ डू यू नो दिस, तुला हे कसं काय माहीत. तर हे बघा, व्हॉट डज ही लाईक, त्याला काय आवडतं. व्हॉट डीड यू लाईक, तुला काय आवडलं. व्हॉट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक, तो माझ्याविषयी माझ्यावरती काय बोलतो रे तो. व्हॉट आर यू सेईंग, तू काय बोलतोयस. लेक्चर संपल्यावर पुन्हा री एंट्री करायची, हा डबल एंट्री करायची. व्हॉट आर यू सेईंग, तू काय बोलतोयस. आता हे दोन पद्धतीने बोलायचा सेंटेन्स आहे. एक तर सरप्राईज, आश्चर्यकारक, आश्चर्यचकित स्वरूप बोलता येईल कसं. व्हॉट आर यू सेईंग, आणि दुसरं व्हॉट आर यू सेईंग, तू काय बोलतोयस, असं. व्हॉट इज दिस चेअर डुईंग हिअर, ही खुर्ची इथे काय करते रे. व्हॉट आर यू सजेस्टिंग, तू काय सुचवतोयस. व्हॉट डज दिस वर्ड मीन, या शब्दाचा अर्थ काय होतो. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. व्हॉट डज ही डू, तो काय करतो. आता क्वेश्चन बघा, हे डू डज वाले क्वेश्चन बघा पहिले. डू यू लाईक दिस, तुला हे आवडतं का. आता हे डू यू लाईक दिस, तुला हे आवडतं का, हा. मग तुला हे आवडलं का, कसं होणार बरं. येस. येस, डिड यू लाईक दिस, तुला हे आवडलं का, असं. डू यू अंडरस्टँड दिस, तुला हे कळतंय का, समजतं का. डू यू थिंक सो, तुला असं वाटतं का. डू यू बिलीव्ह इन गॉड, तुझा देवावर विश्वास आहे का. डू यू बिलीव्ह इन गॉड. डू यू बिलीव्ह इन घोस्ट, तुझा भूतावर विश्वास आहे का, तसं. डू दिस टू कलर्स मॅच, हे दोन रंग मॅच होत आहेत का. डू यू वॉन्ट टू कम फॉर अ राईड ऑन माय न्यू मोटर बाईक, तुला माझ्या नवीन मोटर बाईकवर राईडवर फिरायला यायचंय का. डज ही लाईक दिस, त्याला हे आवडतं का. डज ही अंडरस्टँड दिस, त्याला हे समजतं का. डज ही थिंक सो, त्याला असं वाटतं का. डज दिस कार कम इन एनी अदर कलर, ही कार अजून दुसऱ्या कोणत्या रंगामध्ये येते का. डज दिस रोड गो टू मुंबई,
हा रोड मुंबईला जातो का? डज दिस टाइम सूट यू? तुला ही वेळ जमते का? डज दिस ट्रेन स्टॉप ऍट जळगाव? ही ट्रेन जळगावला थांबते का? डीड यू लाईक दिस? आता पास्ट टेन्स वाले सेंटेन्स बघा, हे दोन्ही आहेत ना, हे प्रेझेंट टेन्स वाले, सिम्पल प्रेझेंट वाले. आता हे सिम्पल पास्ट वाले. तुला हे आवडलं का? डीड यू लाईक दिस? तुला हे समजलं का? डीड यू अंडरस्टँड दिस? तू सायकलने आलास का? डीड यू कम बाय बायसिकल? तुला माझा मेसेज मिळाला का? डीड यू गेट माय मेसेज? तू माझं पत्र टाकलंस का? डीड यू पोस्ट माय लेटर? तुला काही आवाज ऐकू आला का? डीड यू हिअर एनी साऊंड? बघा, द ऑक्झिलरी verbs to and does are used in simple present tense and auxiliary verb did is used in simple past tense. ओके, डू डज जे आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये असतं आणि डीड जे आहे ते सिम्पल पास्ट मध्ये यूज करतात. आपण बघितले एक्झाम्पल्स मध्ये इकडे. आणि डू डजचा काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे ना? आय यू वी दे प्लुरल डू, आणि डज ही शी इट नेम थर्ड पर्सन सिंग्युलर डज. झालंय आपलं है ना हे. आणि डीड सगळीकडे चालतं. डीड बघा, आय यू वी दे ही शी इट नाव थर्ड पर्सन, डीड कुठे पण वापरा. ओके, तुम्हाला मी सेंड करतो हे. चॅटिंग मध्ये या. आपण काहीतरी करायला हवं, लिहून दाखवा. वी शुड डू समथिंग परफेक्ट. पूजा, एखादं काम करायला हवं ना, मग वी शुड डू समथिंग. तू रेड टी शर्ट घ्यायला हवास. तू रेड टी शर्ट विकत घ्यायला हवास. तू लाल टी शर्ट विकत घ्यायला हवास. यू शुड बाय रेड टी शर्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड पूजा. यू शुड बाय रेड टी शर्ट. तू मला विचारायला हवं. तू मला विचारायला पाहिजे. यू शुड आस्क मी. गुड. यू शुड आस्क मी. नाही, एखादं काम केलं पाहिजे ना, मग शुड बोलायचं. ओके, शुडचा खेळ झाला. आता घ्या, एखादं काम करायला हवं होतं. तू मला विचारायला हवं होतंस. लिहा बरं, एखादं काम करायला हवं होतं. तू मला विचारायला हवं होतंस. सिद्धी, व्हेरी गुड. फक्त एकच इम्पॉर्टंट हर्षलने लिहिले बघा. हर्षलचा आन्सर वाचा. यू शुड हॅव आस्क्ड मी. शुड हॅव नंतर वर्बचं थर्ड फॉर्म. व्हेरी गुड हर्षल. यू शुड हॅव आस्क्ड मी. तू मला सांगायला हवं होतंस. येस, यू शुड हॅव टोल्ड मी. व्हेरी गुड हर्षल. व्हेरी गुड सिद्धी. व्हेरी गुड सिद्धीचा आन्सर पाहिजे. यू शुड हॅव टोल्ड मी. बरोबर. आपण परवानगी घ्यायला हवी होती.
आपण परवानगी घ्यायला हवी होती. व्हेरी गुड बिपिन. वी शुड हॅव टेकन परमिशन. बरोबर. शुड हॅव वर्बचं थर्ड फॉर्म टेकन द परमिशन. येस, व्हेरी गुड हर्षल. वी शुड हॅव टेकन द परमिशन. आता एखादं काम करायला हवं तर झालं. आता आपण घेऊया एखादं काम करू शकतो किंवा करता येतं. मला पोहता येतं. येस बेनझीर. व्हेरी गुड बेनझीर. आय कॅन स्विम. मला गाडी चालवता येते. मला गाडी चालवता येते. येस, आय कॅन ड्राईव्ह. व्हेरी गुड बिपिन. आय कॅन ड्राईव्ह. तू हे करू शकतोस. यू कॅन डू दिस. आता दिस की इट सर काय लिहायचं? तर पहिल्यांदा बोलताना दिस लिहायचं आणि मग नंतर सेकंड टाइम थर्ड टाइम उल्लेख करताना इट इट लिहायचं. कळला फरक काय डिस आणि इटचा? स्टार्टिंगला जसं आता दिस इज माय कार. आय लाईक इट सो मच. इट इज व्हेरी नाईस. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. स्टार्टिंगला काय बोललो? दिस. नंतर मग नेक्स्ट टाइम थर्ड टाइम फोर्थ टाइम पुढच्या उल्लेख डबल उल्लेख काय करतं काय म्हणायचं? इट. कळलं? आपण वेळेवर पोहोचू शकतो. येस, व्हेरी गुड बिपिन. वी कॅन रीच ऑन टाइम. गुड. आता आपण बघूया एखादं काम करू शकला. मी 6 वाजता उठू शकलो. मी 6 वाजता उठू शकलो. येस, वी कुड येणार बरोबर. वी कुड गेट अप किंवा वी कुड वेकअप ऍट 6 o'clock. ओके. आम्ही जिंकू शकलो. वी कुड विन. येस, व्हेरी गुड बिपिन. वी कुड विन. आता एखादं काम करू शकला असता. तू मला फोन करू शकला असतास. चला बनवा. दिया वाक्य पूर्ण बनव. तू मला फोन करू शकला असतास. व्हेरी गुड हर्षल. व्हेरी गुड. यू कुड हॅव कॉल्ड मी किंवा यू कुड हॅव फोन्ड मी. कुड हॅव आणि वर्बचं थर्ड फॉर्म. तू मला सांगू शकला असतास. येस, व्हेरी यू कुड हॅव टोल्ड मी. व्हेरी गुड सिद्धी. व्हेरी गुड बिपिन. यू कुड हॅव टोल्ड मी. यू कुड हॅव इन्फॉर्म मी. यू कुड हॅव टोल्ड मी. सांगणे ना मग त्याला टोल्ड शब्द आहे, हा. टेल, टोल्ड, सांगणे. आणि से म्हणजे म्हणणे. अं, आपण बसने जाऊ शकलो असतो. हम बस से जा सकते थे.
Very good, Bipin. We could have gone by bus. Very good, Harshal. We could have gone by bus. हा बस जाणार ना बाय बस. ओके. बरं. आता शुड झालं, शुड हॅव झालं, कॅन झालं, कुड हॅव झालं. आता कदाचित. हा तो कदाचित उद्या येईल. वह शायद कल आएगा. ही मे कम टुमारो. व्हेरी गुड, पूजा. ही मे कम टुमारो किंवा ही माइट कम टुमारो पण चालेल. अजून एक आहे. ही मे कम टुमारो, ही माइट कम टुमारो. अजून एक आहे. मे झालं, माइट झालं. कूड. ही कुड कम टुमारो. ते पण कदाचित असतं. ही कुड कम टुमारो. ही मे कम टुमारो, ही माइट कम टुमारो, ही कुड कम टुमारो आणि ही विल पॉसिबली कम टुमारो. विल पॉसिबली पण वापरा ना. सारी पद्धतीने बोल. सारी पद्धतीने लिहून दाखवा बरं चला सगळ्यांनी. तो कदाचित उद्या येईल. चारी पद्धतीने लिहून दाखवा. Yes, he could come tomorrow. He may come tomorrow. He will possibly come tomorrow. He might come tomorrow. Good. कदाचित पाऊस पडेल. कदाचित पाऊस पडेल. कदाचित पाऊस पडेल. बघा स्क्रीनशॉट घ्या बरं. कदाचित पाऊस पडेल. It may rain, it might rain, it could rain, it will possibly rain. ओके. कदाचित. माझे वडील कदाचित येतील. बनवा चारी पद्धतीने. माझे वडील कदाचित येतील. My father may come, my father might come, my father could come, my father. चौथं, my father will possibly come. Yes. ओके. बरं. आता मला वाक्य बनवून दाखवा. मी एका फॅक्टरीमध्ये काम करत असे. मैं एक फैक्ट्री में काम करता था. काम किया करता था. मी एका फॅक्टरीत काम करायचो. व्हेरी गुड, पूजा. आय यूज टू वर्क इन अ फॅक्टरी. यूज टू वाला वाक्य है. आय यूज टू वर्क इन अ फॅक्टरी.
ओके. आम्ही पॉन्ड्स पावडर वापरायचो. आम्ही पॉन्ड्स पावडर वापरायचो. येस. Very good, Bipin. We used to use Pond's powder. Very good. मी 8 तास अभ्यास करायचो. मी 8 तास अभ्यास करायचो. Yes, very good, Harshal. I used to study द्यायचं हा स्टडी. I used to study 8 hours. Okay, 8 तास अभ्यास करायचो. I used to study 8 hours. ओके. बरं. आता एखादं काम करायचं. Used to आणि अजून एक पद्धत आहे ना लिहायची. Used to वापरून लिहा नाहीतर मग अजून आहे ना दुसरं पण आहे. Used to चा भाव वुड. व्हेरी गुड पूजा. वुड. येस महेश. वूड वापरून पण चालतं. वूड आपण बनवा बरं. मी 8 तास अभ्यास करायचो. चला वूड आपण करा. आय वुड स्टडी 8 hours. आम्ही 6 वाजता उठायचो. वूड आपण बनवा बरं. वूड वापरून. आम्ही 6 वाजता उठायचो. वी वुड वेक अप ॲट 6 o'clock. व्हेरी गुड सिद्धी. वी वुड वेक अप ॲट 6 o'clock. परफेक्ट. ठीक आहे. बरं चला आता वुडचं झालं, युज टू झालं. आता पुढचा हा. मुले ओरडायला लागली. बच्चे चिल्लाने लगे. Very good. Bipin will get this point. क्योंकि children started shouting. Yes. वो सब तो सेकंड फॉर्म पाहिजे ना. मी हसायला लागलो. मी हसायला लागलो. Yes, Dia. I started laughing. माझी आई रागवायला लागली. माझी आई रागवायला लागली. चला बघू. रागवायला लागली. गेटिंग अँग्री.
तुला खोटं बोलायची सवय आहे. सवयवालं वाक्य घ्या चला. यू आर यूज टू लाईंग. येस पूजा. यू आर यूज टू लाईंग वर्बला आयन लावायचा. बेंझिर. मला गोंधळाची सवय आहे. नॉईज. गोंगाट. नॉईज. मला गोंगाटाची सवय आहे. येस. मला वाटतं ना सगळ्यात परफेक्ट लिहिले माहिती कोणी स्टार्टिंगला आहे ना, हर्षल. हर्षल विल गेट दिस पॉइंट. आय एम यूज टू नॉईज. नॉईज. आय एम यूज टू नॉईज. मला गोंगाटाची सवय नाहीये. लिहा बरं. आय एम नॉट यूज टू नॉईज. येस. मला ह्याची सवय नाहीये. लिहा बरं. मला ह्याची सवय नाहीये. मी लिहिले बघा. आय एम नॉट यूज टू दिस. ओके. बर. आमच्या बिल्डिंग मध्ये एक मुलगा आहे. येस. व्हेरी गुड हर्षल. देर इज अ बॉय इन आवर बिल्डिंग. येस राज. माझ्या पर्स मध्ये 10 रुपये आहेत. येस हर्षल. येस बिपिन. देर आर 10 रुपीज इन माय पर्स. त्याच्या गळ्यामध्ये चैन आहे. नेक लिहा चालेल. येस. देर इज अ चैन इन हिज नेक. आमच्या सोसायटीमध्ये एक कुत्रा आहे. येस. व्हेरी गुड हर्षल. व्हेरी गुड दिया. देर इज अ डॉग इन आर सोसायटी. देर इज अ डॉग इन आर सोसायटी. मेन रोडवर एक मेडिकल आहे.
Yes, Bipin. There is a medical on the main road. There is a medical on the main road. Sir, there is one लिहायचं की अ लिहायचं? देर इज अ मेडिकल की दिस वन मेडिकल? बघा सांगू आता तुम्हाला. बघा हा कसं असतं ते. देर इज अ मेडिकल ऑन द मेन रोड ह्याचा अर्थ माहिती काय होणार? मेन रोडवर एक मेडिकल आहे. आणि देर इज वन मेडिकल ऑन द मेन रोड असेल ना तर माहिती काय लिहायचं? मेन रोडवर एक मेडिकल आहे. बघा पहिलं काय होतं? मेन रोडवर एक मेडिकल आहे. आणि ह्याचा अर्थ काय? मेन रोडवर एक मेडिकल आहे. जे आपण एक वर जोर देतो ना, त्यावेळेला ना वन बोलायचं. आणि अ म्हणजे साधं सहज. हा एक कुत्रा आहे. दिस इज अ डॉग. रास्कर स्वतःला जरा म्यूट करा प्लीज. दक्षता रास्कर स्वतःला म्यूट तुमचा आवाज म्यूट करा ना. तुमचा आवाज हे आहे ना. हा, म्यूट करा. हे बघ असं म्यूट करायचं. तुमचं ते बटन आहे ना, डावीकडे टच करायचं. इकडे म्यूटचं बटन असेल बघा, ते दाबा ते म्यूटचं बटन. हा, बरोबर. फरक बघा पुन्हा एकदा. हा एक कुत्रा आहे. दिस इज अ डॉग. दिस इज वन डॉग. हा एक कुत्रा आहे. 2-3 कुत्रे नाहीयेत. एक कुत्रा आहे. मग तेव्हा वन बोलायचं. आता फक्त अ बोलायचं. कळला हा फरक आहे वन आणि अ मध्ये. बरं. आता देअर इज वालं झालं. आता आपण पास्ट टेन्स वाला घेऊया. आमच्या वर्गामध्ये एक मुलगी होती. येस सिद्धी. व्हेरी गुड. देअर वॉज अ गर्ल इन आर क्लास. एक्झाम मध्ये एक प्रश्न होता. परीक्षेमध्ये एक प्रश्न होता. देअर वॉज अ क्वेश्चन इन द एक्झाम. आता हेच लिहा. परीक्षेमध्ये एक प्रश्न होता. आता लिहा बरं. परीक्षेमध्ये एक प्रश्न होता. एक. हा, बरोबर बघा सिद्धीने बरोबर कॅच केलं. व्हेरी गुड. बीपी. देअर वॉज वन क्वेश्चन इन द एक्झाम. गाडीमध्ये 3 लोक होते. कारमध्ये 3 लोक होते. व्हेरी गुड बिपिन. देर वर 3 पीपल इन द कार. देर वर येणार आता. जास्त आहेत ना, किंवा 3 पर्सन्स 3 पीपल इन द कार. देर वर 3 पीपल इन द कार. चला, तुम्हाला देर वॉज देर वरच तुम्हाला कळलं. देर इज देर आर देर वरच. तू जायलाच हवं. चला, एखादं काम करायलाच हवं. येस पूजा, व्हेरी गुड. यू मस्ट गो. मी त्याला विचारायलाच हवं. मी त्याला विचारायलाच हवं. येस हर्षल.
I must ask him. तिने पैसे भरायलाच हवेत. तिने बिल भरायलाच हवं. तिने बिल भरायलाच हवं. येस. शी मस्ट पे द बिल. आपण काहीतरी करायलाच हवं. येस बेनझीर, वी मस्ट डू समथिंग. वॉट अ स्पीड, काय स्पीड आहे सगळ्यांच्या. हे बनवून दाखवा हा. तो नक्कीच सरांना भेटला असेल. तो नक्कीच मुख्याध्यापकांना भेटला असेल. चलो लिख के बताओ. तो नक्कीच. व्हेरी गुड बिपिन. व्हेरी गुड. आपने खुश कर दिया मुझे. व्हेरी गुड. ही मस्ट हैव मेट द प्रिंसिपल. ही मस्ट हैव मेट द प्रिन्सिपॉल किंवा हेड मास्टर. एखादं काम नक्कीच घडलं असेल ना तर मस्ट वालं वाक्य आहे ना हे तर. मग हे मस्ट हॅव वालं वाक्य आहे. येस पूजा. सब्जेक्ट प्लस मस्ट हॅव प्लस थर्ड फॉर्म. ही मस्ट हॅव मेट द प्रिन्सिपॉल. एखादं काम नक्कीच घडलं असेल. नक्कीच तो बाईकने गेला असेल. चला. येस बिपिन. ही मस्ट हॅव गॉन बाय बाईक. तिने नक्कीच काहीतरी केलं असेल. शी मस्ट हॅव डन समथिंग. वर्बचं थर्ड फॉर्म. पूजा. डू डीड डन. शी मस्ट हॅव डन समथिंग. सुशांतने नक्कीच आत्महत्या केली असणार. सुशांतने नक्कीच आत्महत्या केली असणार. पूजाने सेंटेन्स एकदम परफेक्ट लिहिलंय. व्हेरी गुड पूजा अँड बिपिन. आत्महत्या करणारा शब्द काय बघा बरं, दोघांचं वाक्य बघा तुम्ही लोक, पूजा आणि बिपिनचं. कमिटेड सुसाईड. सुशांत मस्ट हॅव कमिटेड सुसाईड. हा, कमिट सुसाईड, कमिटेड सुसाईड. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर नाव. मी आजचा विनर अनाऊन्स करतोय. And today's winner is, of course, there is no doubt about it. Congratulations, Bipin Mishra. You are the winner. Very good. Today's winner. Okay. Yes. Very good. Well played. And wish you very all the best, friends. उद्या आपण पुन्हा भेटूया. Okay. Let's meet tomorrow. Take care. Bye. God bless you.